तर मंडळी परत एकदा राम राम म्हणालो आपण काकांच्या भेटीला. काका तुम्हाला बी राम राम. राम 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 राम. काय करायले? वैरण टाकलो. वैरण टाकायले? हा बाबा तिकडं तर लयच भारी बनवले ना. हे आहेत आपल्या सोबत आज जोडले जाणारे काका आणि काकांचे बैल. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला हा आहे गाईंचा गोठा. सुंदर असं जीवनाचं उत्तम उदाहरण. शेतकरी मित्रांनो, जीवनाचा आनंद काय असतो हा फक्त शेतकरी बांधवांनाच माहिती असतो. मंडळी पाहू शकता, काकाने चाऱ्याचं नियोजन या ठिकाणी मक्का लावलेले आहे. मक्क्याच्या बाजूला मस्तपैकी गोठा बनवला त्यांनी. हे आहेत आपल्यासोबत मामी. मामी हे जनावरांना पाणी प्यायला पाण्याचा हौद, त्याचबरोबर चारा स्टोरेजसाठी ते शेड आणि या बाजूला गाईंचा गोठा. तर गाई चरायला सोडणार आहेत. शेणामधून सुद्धा लाखो रुपये भेटतात. काका राम राम. हो राम राम म्हणलं. किती गाई इथं? किती गाई इथं? किती वर्षापासून सांभाळता? काय महिना आहे तुम्हाला? 7,500 रुपये महिना गाई सांभाळायच्या फक्त. सोडबान शेण पाणी. आणि तुम्हाला 7,000 रुपये, 250 रुपये हजेरी. 250, 500 रुपये, 15,000 रुपये दोघांचा महिना. पोट भरतंय. सुखाचं जीवन जगायला काय लागतंय हो काका? मुलं काय करतात? मुलं काय करतात? मुलगा वारला. प्रत्येकाला एक दिवस मारायचे, काय वाईट वाटायचं नाही. ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं जगणार आहे ह्या दुनियामध्ये. त्याच्यामुळे प्रत्येकानं मेहनत केली पाहिजे, खाल्लं पाहिजे. जे व्हायला नको होतं ते आयुष्यात झाल्यास काय करता? हां, पोट कसं राहील? कारण मनुष्य हा एक ह्या प्राण्यासारखाच प्राणी आहे. तुम्ही यांना जगवतात तवरशी जिवंत आहेत, तसं आपण खातात तवरच जिवंत आहेत. निसर्गाचा नियम आहे. तर मंडळी, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये हमेशा संकट, दुःख, भरपूर काही गोष्टी असतात आणि सगळं दुःख पचवून जीवन जगलंच पाहिजे. आणि कुठंतरी मन रमवून जगण्यासाठी असं काम करून आयुष्य काढणारे काका आणि मामी आपल्यासोबत आज होते. त्याचबरोबर कुठं चालले आम्हाला बोलून? चहा पाचतो म्हणले की दुधाचा? ही आहे मोठाली बैलांची जोड, जे की हत्ती एवढाली आहेत. हत्ती एवढालीत ना मावशी. हां, यांना काय जा माग 25 जरी लावली तरी वडतील ना ट्रॅक्टरची. हां, वस्त ते किती वडतील? 10 टन वडतील की.